या जनतेच्या समस्येच्या बातम्या। हा सर्व खेड तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सभासदांच्या धम्म कार्याला मी प्रणाम करतो। कारण तुम्ही आज सर्व हे 3 महिने जो वर्षावासाचा कार्यक्रम केलेला आहे तो पाहून मी तरी स्वतः भारावून गेलेलो आहे। याचं कारण असं, आमची शाखा जानेवारीला, या वर्षाच्या जानेवारीला आम्ही पदार्पण केलं, पण असा वर्षावास आम्ही याच्या अगोदर कुठं पाहिलेला नव्हता। आणि तो वर्षावासाचा कार्यक्रम आपण खेड तालुक्यामध्ये एवढा छानपणे राबवला, हे बघून मला फार बरं वाटलं। विशेष करून आमच्या इथं ज्या महिला बसलेल्या आहेत, समता सैनिक दलाच्या सर्व माझ्या तमाम सैनिक बंधूंनो, त्याचबरोबर महिला मंडळांनो आणि सर्व महिला माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, मला एवढा आनंद वाटलेला आहे तो या गोष्टीचा की 3 महिन्यात आपण व्यवस्थित आजचा वर्षावास कार्यक्रम केलेला आहे। तो असा केला की एका गावात एक जरी घर असलं तरी तिथे सगळ्यांनी जाऊन आपण सहभाग घेतलेला आहे। एका गावात 10 घरं असली तरी सर्वांनी आपण सहभाग घेतलेला आहे। आणि म्हणून एवढा छानपैकी आपण जो वर्षावास कार्यक्रम केला तो फार मला बरं वाटलं। आणि हा वर्षावासाच्या कार्यक्रमानुसार मला काही सूचना पण करायच्या असतील, पण आत्ता अध्यक्षांचा विषय असल्यामुळं मी काय त्याच्यात जास्त करणार नाही। पण या ज्या सूचना अशा आहेत, माझी सूचना एक असेल, ती सूचना अशी आहे की पुढच्या वर्षीसुद्धा आपण जो धम्म वर्षावास कार्यक्रम करू त्यावेळेला प्रत्येक शाखेने पण आपला कार्यक्रम राबवायचा। कारण सगळ्याच ठिकाणी सगळ्याच शाखेचे लोक आपण जातो त्याने बाकी त्रास होतो, आणि हा त्रास काढणारे तुम्ही सगळे लोक आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। मी माझं फक्त मला जे काय झालं ते मी सांगतो। मी वर्षावासाला भेळसईमध्ये गेलो, मी राहतो तिशात, गेलो भेळसईत कसा गेलो, चिपळूणवरून परत दुसरी गाडी पकडून भेळसईला जायचं, परत आलो, दुसऱ्या दिवशी मला थंडी ताप भरला। कारण एवढा प्रवास करणं साधी गोष्ट नाही। आणि आमचे सेक्रेटरी आदरणीय तांबे साहेब नेहमी नव्हे कुठलाच कार्यक्रम सेक्रेटरी असल्यामुळे त्यांच्याशिवाय होत नाही। आणि भेळसई ते खेड आणि खेडवरून कुठला गाव असेल तो एवढा प्रवास नेहमी करणं, खरोखर तुम्हाला जेवढं धन्यवाद द्यावे या वर्षावासाच्या निमित्ताने 3 महिन्यात आपण जे केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। त्याचबरोबर आमचे कांबळे साहेब, प्रकाश कांबळे साहेब कोषाध्यक्ष आहेत, यांची गाडी जीवनवाहिनी, आम्ही कधीतरी त्यांना बोललो, कांबळे साहेब आहे का, जागा असेल तर येतो आम्ही, जागा नसेल तर जातो एसटीने, पण जागा असली तर आम्हाला त्यांनी कित्येक शाखेतून नेऊन गेलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्याची जागा नसेल म्हणजे बाकीचे कार्यकर्ते बसलेले असेल, आम्हाला जागा नसेल, पण आपल्या सर्व लोकांना घेऊन जाणे त्यांच्या गाडीने आपण जातो। पण हा खर्च येतो, सगळ्या गोष्टी येतात, आपला काहीतरी फंड पण असायला पाहिजे एक दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, ह्याही गोष्टी आपण करायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, आपल्या शाखा कशा वाढतील याचाही आपण विचार करायला पाहिजे। परंतु हा वर्षावासाचा कार्यक्रम हा जरी 3 महिने झाला तर एकदा 3 महिने झाले की आपण आता गप्प बसायचं नाही। आपल्या घरात आपल्या गावामध्ये 1-2 घरं जरी असली तरी आपण आपापल्या 1-2 घरांमध्ये रोज सामुदायिक वंदना झाली पाहिजे, तिचा आवाज आजूबाजूच्या घरात गेला पाहिजे, जोरात सामुदायिक वंदना घेतली पाहिजे। त्याचबरोबर आपण सामुदायिक वंदना रोजच्या रोज घेतली पाहिजे आपल्या घरात। 3 घरं असतील 3, 2 घरं असतील ती 2। आमचे इथं शिवचे तांबेसाहेब, मिलिंद तांबेसाहेब बसलेले आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला नसेल माहिती, पण मला त्यांची धार्मिक गोष्ट माहिती आहे, ते दानधर्माबद्दल त्यांना माहिती आहे। पण त्याचबरोबर त्यांच्या शाखेमध्ये सुद्धा ते चांगले काम करतात, त्यांच्या नजरेने थोडेसे अधू आहेत, पण जेव्हा अधू असले तरी कुठेही कार्यक्रम असला तरी ते हजर राहतात। खरोखर त्यांचंही कौतुक करायला काय हरकत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही सर्व लोक कौतुकास पात्र आहेत, सर्व लोक तुम्ही जिद्दी आहे। मी तर महिला म्हणतो, आमच्या झाशीच्या राणी आमच्या महिला आहे। आता काय तलवार घेऊन आपल्याला लढायचं नाही, पण आपल्याला एवढं नक्की करायचं आहे की आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचं गाडं पुढे न्यायचं आहे। आणि ते नेण्यासाठी आपण आपल्या गावात जिथं आपली शाखा आहे त्या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जोरदार सफेद कपडे घालून आपण आपला कार्यक्रम पार पाडला पाहिजे, लोकांना आदर्श मिळाला पाहिजे। कारण खेड तालुक्यामध्ये जो संघ आहे तो संघ काय असा वर्षावास साजरा करत नाही। आणि भगवान बुद्धाच्या धर्माप्रमाणे वर्षावास आपण 3 महिने चालले तरी तर केलाच, ती गोष्ट बरोबर आहे, पण उरलेले 9 महिने काय आपण गप्प बसायचं नाही आहे। म्हणून आपल्या गावामध्ये पण वर्षावास झाला पाहिजे। आज आपण या ठिकाणी आलो, ही खेड तालुक्याची वर्षावासाची बैठक आहे।
किंवा हा वर्षावासाचा कार्यक्रम आहे, पण हा सर्व तालुक्याच्या शाखाप्रमाणे असला तरी आपण घरी गेल्यानंतर आज परत आपल्या शाखेमध्ये सुद्धा प्रार्थना घेतली पाहिजे, पौर्णिमा साजरी करायला पाहिजे आणि पौर्णिमेचा कार्यक्रम साजरी झाला पाहिजे. पौर्णिमा हे आपल्या धर्मामध्ये फार महत्त्वाचं सीझन आहे आणि आजचा हा आपला सांगता समारंभ म्हणजे वर्षावासाची शेवटची पौर्णिमा आहे. पण पुढच्या पौर्णिमा येत राहतील आणि प्रत्येक पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये निरनिराळे जे महत्त्व आहे त्या महत्त्वाप्रमाणे आपण सर्व ते महत्त्वाची माहिती दिली पाहिजे. कुठली महत्त्वाच्या घटना घडल्या त्या घटनेची माहिती दिली पाहिजे आणि आपल्या गावात सर्व लोकांना सज्ञान करायला पाहिजे. बुद्ध धम्म आचरणात आणण्याच्या गोष्टीपासून आपण त्यांना प्रवृत्त करायला पाहिजे आणि आपण धम्म गोष्टी चांगल्या तऱ्हेने सांगितल्या पाहिजे लोकांना. आणि त्यासाठी तुमच्या गावात समजा 1-2 लोक आहेत, मग तुम्हाला वाटलं धम्म प्रवचन करायला कोणतरी पाहिजे, तर आपल्या मध्यवर्ती आपले धम्म संस्काराचे अध्यक्ष हळजे साहेब आहेत. हे सुद्धा या वयामध्ये आपली पत्नी आणि ते कुठून आमडसमधून येतात. कुठे आमडस? पुणे ते चिपळूणच्या टोकाला. कुठे आमडस? तिकडून ते येतात, पत्नीला घेऊन येतात. कधी कधी 7ला येतात. 6ची कार्यक्रम असतो 2ला, खेळला हजर राहतात ते 7ला. त्याच्यानंतर गाडी पकडून जो कार्यक्रम कांबळे साहेबांच्या गाडीमधून ते कधी कधी जातील नाही ते स्वतः जातील. म्हणजे एवढी सगळी मेहनत करणारे, याला म्हणतात काय, लोखंडाचे चणे खाणारे कार्यकर्ते आपण आहोत. आपण असे चणे चावले की लोखंडाचे चणे खाणं साधी गोष्ट नाही, फार कठीण गोष्टीने आपल्याला हे पुढे न्यायचं आहे. आणि हा गाडा पुढे नेण्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेत आपण आलोय. पण आपण आलोय म्हणजे काय हो, सदासजी आलोय का? आपण सदासजी नाही आलोय. आपल्या त्या भावकीने आहे ना, भावकीने छळलं, त्या भावकीने आपल्याशी भांडण केलं आणि म्हणून भावकी आपलं ऐकत नाही, आपले विचार ते ऐकत नाही, म्हणून भावकीचे आलो. म्हणजे आपण सुद्धा काय, आपण सुद्धा लढवय्य लोक. आपल्याला जे पटत नाही ते नाही पटत आणि नाही पटत म्हणून आपण काय केलं, भारतीय बौद्ध महासभेचा स्वीकार केला आणि इथं सगळे आपण कोण लढवय्य लोक आहोत, बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे लोक आहोत आणि बाबासाहेबांनी सांगितलेला धम्मज्योत पुढे नेणारे लोक आहेत. आणि म्हणून मी काय, मला फक्त आभार मानायचं प्रदर्शन दिलं, पण एक सूचना करायची होती ती मी केलेली आहे की प्रत्येक शाखेमध्ये सुद्धा आपण पौर्णिमा साजरी करूया, आपण पुढचा वर्षावास साजरी करूया आणि ह्याच्यात जर का बदल करता असेल तर तो कार्यकारिणीमध्ये आपण विचार मांडून तो बदल करू. म्हणून आज या वर्षावासाच्या निमित्तानं मला तुमचे आभार मानायचं काम केलं तर खरोखर तुमचं मी फार फार आभार मानतो. सर्वांची नावं आहेत, पण नावं घेऊन पुन्हा वेळ जाण्यापेक्षा सर्वांनी त्याग केला, आपापल्या परीने त्याग केलेला आहे, सर्व लोकांनी त्याग केला आहे. आता पर्यटन आमचे लोखंडे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, या शाखेतले कार्यकर्ते जाधव साहेब आहेत, पण आम्हाला मग पर्यटनाला घ्या, कुठेतरी घेऊन जा. पर्यटन मंत्री आहे ना, मग आमची कुठे नागपूरला न्या, कुठं बाबासाहेब आंबेडकरांचं कुठं वनंदला घेऊन चला, कुठे आंबोडेला घेऊन चला, कुठेतरी पर्यटनाला आपल्या स्थळी घेऊन जायला पाहिजे. पर्यटन मंत्र्यांनी पर्यटनाचं काम करायचं, धार्मिक संस्थेने धार्मिक कार्य करायचं. आपली जे विंग आहे, आपल्या ज्या शाखा आहेत त्या शाखेप्रमाणे आपण सर्वांनी काम करायचं आहे, ते आपण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून मला आभार मानायचं काम दिलं, परत मध्ये बोलतोय तर आभार मानायचं काम दिलेलं आहे, तर मी तुम्हा सर्वांचं फार फार आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. तुमचा आजच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल स्वागत करतो. सर्व कामं धामं बाकी ठेवून आज या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिला आणि आपल्या या वर्षावासाची सांगती करण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं स्वागत करतो आणि तुमचं सर्वांचं कल्याण हो, खूप खूप कल्याण हो. तुम्हाला सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं आयुष्य लाभो आणि अशीच एकमेकाची सेवा करत आपण पुढे जाऊ. ज्याप्रमाणे कांबळे साहेब समोर बसले की बोलायला वाटत नाही, अरे काय सेवा करतात ते कांबळे साहेब. इथं आलो की प्रत्येक मिटिंग असते, मिटिंगला चहा पाणी सगळं काय करत असतात. करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पण कर्तव्य त्यांनी पार नाही पाडलं तर आपण काय त्याला बोलणार आहे का नाही पाडत म्हणून. पण कर्तव्य पाडतात तर त्यांचा आभार मानायला काय हरकत नाही. त्यांच्या पत्नी कांबळे मॅडम ह्या सुद्धा तशाच आहेत. तर असे सगळे लोक आपण एकमेकाला सहकार्य करतो, त्यामुळं तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना आभार मानून लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.